काँग्रेस पदाधिकारी हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील त्यांच्या मोहाळा गावामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता। हिदायत पटेल हे मस्जिदमधून बाहेर येताच त्यांच्यावरती एका व्यक्तीने चाकू हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले। अकोट इथल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली। दरम्यान उर्वरित 5 आरोपींना पकडण्यासाठी 70 पोलिसांचं पथक रवाना झालं। महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती किती बिघडलेली याचं एक उदाहरण आहे। कोयता गँग, चाकूनी हल्ला हे आता काही विशिष्ट भागापुरतंच नव्हे तर आपल्या आडवळणाच्या गावात देखील आता गुंड चाकू घेऊन अशा प्रकारचे हल्ले करायला लागलेत। महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसण्याचं काय परिणाम होऊ शकतात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं याचं एक दुर्दैवी उदाहरण आहे। ताबडतोब सगळे जे आरोपी आहेत त्यांना अटक करावं। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। हिदायत पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव होतं। काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक वर्ष काम केलं। आम्ही पण त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो। त्यांची झालेली निर्गुण हत्या याचं कोणी समर्थन करू शकत नाही। त्याची मी निंदा करतो आणि तीव्र शब्दात निषेध पण व्यक्त करतो। जर जिल्हाध्यक्षांचं नाव त्याच्यात आहे ते खरंच त्याच्यात दोषी असतील तर कोणाला पाठीशी घालणार नाही। मी पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे। या बाबत सखोल चौकशी व्हावी। मला असं वाटतं शेवटी आरोप सिद्ध झाल्यानंतरच आरोपीला आरोपी म्हणता येईल। तुर्तास तुम्ही सांगताय त्या पद्धतीने FIR मध्ये नाव जर असेल तर पुढं माझा पोलिसांवर विश्वास आहे की चांगल्या निपक्षपातीपणे चौकशी करतील। आपले जे पटेल साहेब आहेत त्यांच्यावर चाकूचा हल्ला झाला होता। ते हल्ला झाल्यानंतर 40 लोकांची टीमचा गठन केला होता आणि ज्यांनी हल्ला केला होता असा आरोपीचं नाव निष्पन्न झाला होता उबैद पटेल। 40 लोकांची टीम पूर्ण ते आरोपी फॉरेस्ट मध्ये गेला होता, वन मध्ये गेला होता। नंतर त्याचा पूर्ण आम्ही शोध घेतला। 6 तास मध्ये तो आरोपी काल रात्री अटक झालेला आहे आणि आज त्याचे आम्ही PCR घेणार आहे।